वैदिक शास्त्रानुसार राहू आणि केतू साधारणपणे एका राशीत 18 महिने म्हणजे 1.5 वर्ष राहतात आणि त्यानंतर ते दुसऱ्या राशीत संक्रमण करतात। आता राहू 18 मे 2025 रोजी दुपारी 4:30 वाजता कुंभ राशीत भ्रमण करणार आहे। यामुळे 3 राशींना सर्वाधिक फायदा होणार आहे। चला तर मग जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या राशी। मिथुन रास, पुढील वर्षी राहूचे संक्रमण मिथुन राशीसाठी खूप फायदेशीर ठरणार आहे। या संक्रमणाच्या प्रभावामुळे बेरोजगारांना नोकऱ्या मिळण्याची शक्यता वाढणार आहे। तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील, तसेच कामावर वेतन वाढीसह पदोन्नती मिळू शकते। व्यवसायात अनेक मोठे व्यवहार होतील। वृषभ रास, नवीन वर्षात राहूचे होणारे परिवर्तन वृषभ राशीच्या लोकांसाठी अनेक मोठ्या शक्यता घेऊन येणार आहे। तसेच तुमची रखडलेली अनेक कामे पुढील वर्षी म्हणजे 2025 मे नंतर पूर्ण होण्यास सुरुवात होईल। शुभ कार्यात सहभागी होण्याची संधी मिळू शकते। तुमची विचार करण्याची आणि समजून घेण्याची क्षमता वाढेल, जेणेकरून तुम्ही योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ शकाल। कुंभ रास, राहू ग्रहाच्या परिवर्तनामुळे कुंभ राशीच्या लोकांच्या कामामध्ये उत्पन्नाचे स्रोत वाढतील। यामुळे तुमचा आत्मविश्वास शिगेला पोहोचेल। प्रेम संबंधात गुंतलेल्या जोडप्यांना पुढील वर्षी खूप आनंद मिळेल। नोकरीत वाढ होऊन पदोन्नती मिळू शकते। राहूच्या परिवर्तनाने तुम्ही तुमच्या आलिशान जीवनाचा आनंद घ्याल।